अजित पवारांना घरामध्ये स्थान पण पक्षात घ्यायचं की नाही याचा निर्णय कार्यकर्त्यांचा, शरद पवार यांचं वक्तव्य. राज्यातलं जातीपातीचं विष समूळ नष्ट होऊ दे, राज ठाकरे यांची आषाढीच्या निमित्तानं प्रार्थना. 8-10 महिन्यांनी जागे झाले की असे काहीतरी बोलतात, शरद पवार यांचा टोला. मुंबईकरांसाठी खुशखबर, 24 जुलैपासून पहिली भूमिगत मेट्रो सुरू होणार. भाजपचे नेते विनोद तावडे यांची एक्सवरती पोस्ट करत माहिती. बुलडाण्यामध्ये समृद्धी महामार्गावरती भगदाड. एबीपी माझाच्या रियालिटी चेक नंतर MSRDCच्या अभियंत्यांकडून मध्यरात्रीच खड्ड्यांची पाहणी. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला पिंपरी चिंचवडमध्ये खिंडार. शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह 20 माजी नगरसेवक पदाधिकारी राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षामध्ये. विशाळगडावरच्या तोडफोड प्रकरणामध्ये कोल्हापूर एसपींच्या तात्काळ निलंबन करा, विजय वडेट्टीवार यांची मागणी. तर विशाळगडावरील धुडगूस सरकारमान्य होता का, वडेट्टीवारांचा सवाल. राज्य सरकारची युवा प्रशिक्षण योजना, 12वी पास केल्यावर प्रशिक्षणाच्या दरम्यान 6,000, डिप्लोमावाल्यांना 8,000 तर पदवीधरांना 10,000 रुपये स्टायपेंड देण्याची घोषणा. लाडक्या बहिणींचा रक्षाबंधनाला सरकारकडून ओवाळणी. बँक खात्यामध्ये रक्षाबंधनाला जमा होणार जुलै आणि ऑगस्टचे पैसे. खोटा पत्ता आणि बनावट रेशन कार्डच्या द्वारे पूजा खेडकर यांनी मिळवलं अपंगत्वाचं प्रमाणपत्र. रहिवासी म्हणून दिला थर्मोव्हेरिटा या कंपनीचा पत्ता. खेडकर यांनी स्वतःहून हटवलं पुण्यातल्या बंगल्याबाहेरचं अतिक्रमण. पालिकेनं दिलेल्या मुदतीच्या आधीच फुटपाथ मोकळा. बहुप्रतीक्षित वाघनख उद्या संध्याकाळी महाराष्ट्रामध्ये येणार. विशेष विमानानं वाघनख साताऱ्यात, तर 19 जुलैला भव्य दिव्य सोहळा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठुरायाची सपत्नीक शासकीय महापूजा. खासदार श्रीकांत शिंदे ही सपत्नीक उपस्थित. 4ही पिढ्यांपासून वारीची परंपरा. विधानसभा निवडणुकीमध्ये समाजवादी पक्षाला पुरेसं प्रतिनिधित्व न मिळाल्यास स्वबळावरती लढू. समाजवादी पक्ष प्रमुख अखिलेश यादव यांचा इशारा. तर 19 जुलैला समाजवादी पार्टीच्या नव्या 37 खासदारांचा मुंबईमध्ये सत्कार. कर्नाटकमध्ये खासगी कंपन्यांमध्ये क आणि ड पदांसाठी भूमिपुत्रांना 100% आरक्षण. कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय. विधिमंडळामध्ये गुरुवारी विधेयक. गडचिरोलीमधील वडलापेठमध्ये सुरजागड इस्पातच्या लोह पोलाद कारखान्याचं भूमिपूजन. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांसह पार्थ पवारही उपस्थित राहणार. नाशिक महानगरपालिका इमारतीच्या छतावरच डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती. पालिका आता कोणाकडून दंड वसूल करणार, नागरिकांचा सवाल. टीम इंडियाच्या T20 संघाच्या कर्णधारपदासाठी हार्दिक पंड्याच्या नावाची जोरदार चर्चा. सूर्यकुमार यादवही प्रबळ दावेदार. BCCI आणि निवड समिती मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्याशी चर्चा करणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.